जय जिजाऊ. मी गंगाधर सोळंकी. आपण बघताय युट्यूब चॅनल द ट्रूथ फाइंडर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यात ऐतिहासिक पुस्तकं आहेत, त्यात कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, शिवाय मालिका आहेत, चित्रपट आहेत, नाटकं आहेत. शिवरायांवर अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने लेखन झालेलं आहे. मग त्यात ललित आहे, त्यात ऐतिहासिक आहे, त्यात वर्णनात्मक आहे, त्यात बखरी आहेत. अशा अनेक प्रकारचं लेखन छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेलं आहे आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लक्षात येतो. पण एक मधला काळ असा आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला ज्याविषयी फार लिहिलं गेलेलं नाही आणि तो इतिहास समजून घेणं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि त्यानंतर शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंसह पुण्याला आले. याच्या मधला जो इतिहास आहे त्या संदर्भानं जास्त कुठे लिहिलं गेलेलं नाही. आणि शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये माँसाहेब जिजाऊंचा शहाजी राजांचा रोल किंवा वाटा समजून घेण्याच्या दृष्टीनं हा मधला इतिहास जो आहे ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता जर तो आपल्याला समजून घ्यायचा असेल, आता जर तो आपल्याला माहित करून घ्यायचा असेल, तो वाचायचा असेल तर तो नेमका कसा माहित करून घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं शिवराय संस्कार आणि शिक्षण हे डॉक्टर आह साळुंके यांनी परमानंद कृत संस्कृत शिव भारतच्या आधारे लिहिलेलं जे पुस्तक आहे हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. कारण या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंसह पुण्याला येण्यापर्यंतचे जे काही संस्कार शहाजी राजांनी आणि जिजाऊ माँसाहेबांनी मिळून शिवरायांवर केले, त्यांच्या शिक्षणाची जी काही सोय केली, मग हे शिक्षण राजकीय दृष्ट्या, लढायांच्या दृष्ट्या किंवा एक राजा बनण्याच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाचं होतं. आणि म्हणून हे पुस्तक अगदी छोटस म्हणजे एकूण 42 पानाचं हे पुस्तक लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित झालेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये असं म्हटलंय बघा, अनल्पनिधी शिवराय बुद्धीने लढले. शिवराय विलक्षण बुद्धिमान होते हे परमानंदाने वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. ते अफजल खानाला भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांचे वर्णन करण्यासाठी परमानंदाने वापरलेला अनल्पनिधी हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करून गेला आहे आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे. शिवराय अफजल खानाशी केवळ हातांनी, केवळ शरीराने वा केवळ शस्त्रांनी लढले असे नाही, ते त्याच्याशी बुद्धीने लढले. बुद्धी हेच शरीराच्या आणि शस्त्रांच्या लढाईचे अधिष्ठान होते. किंबहुना त्यांच्या आयुष्यभरचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता. तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होता. इतकेच, बुद्धीचे सर्व कर्तृत्वाचे ऊर्जा केंद्र असते. बुद्धीच सर्व कर्तृत्वाचे ऊर्जा केंद्र असते. तीच सर्व पराक्रमांची जननी असते. जीभ, हात किंबहुना एकूण शरीर आणि विविध शस्त्रे यांना आदेश, दिशा, नियंत्रण, अचूकता व विवेक देण्याचे काम बुद्धीच करते. आणि शिवरायांकडे तर ती अनल्प होती. आज आम्हाला त्यांच्याकडून इतर गोष्टींबरोबरच या अनल्प बुद्धीचा वारसा घेण्याची, बुद्धीने लढण्याचे त्यांचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण समजून घेण्याच्या दृष्टीने हे पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर आह साळुंके यांनी सुरुवातीलाच नमूद केलेलं आहे की परमानंदाने जे शिवभारत लिहिलेलं आहे त्या शिवभारतच्या आधारे हे पुस्तक लिहिलेलं आहे. एकूण 42 पानांचं हे पुस्तक आपल्याला छत्रपती शिवरायांच्या संदर्भानं, त्यांच्या बालपणाच्या संदर्भानं, जसं पुस्तकाच्या टायटलमध्येच दिलेलं आहे की शिवराय संस्कार आणि शिक्षण, शिवरायांवर माँसाहेब जिजाऊंनी आणि शहाजी राजांनी कशा प्रकारे संस्कार केले, त्यांच्यावर संस्कार करतानाच त्यांना शिक्षण देण्यासाठी काय काय केलं, या सगळ्यांच्या संदर्भानं हे पुस्तक समजून घेणं, वाचणं अतिशय महत्वाचं आहे. एकूण 8 प्रकरण या पुस्तकात आहेत. पहिलं प्रास्ताविक, दुसरं परमानंदाने रेखाटलेले शहाजी राजांचे चित्र, जिजाऊंचे महान व्यक्तिमत्व, शहाजी आणि जिजाऊ यांची परस्पर अनुरूपता, शहाजी आणि जिजाऊ यांच्या मनात शिवरायांविषयी उत्कट ममता, उत्तम तयारी करून घेतल्यानंतरच पुण्याकडे पाठविले, शिवरायांच्या शिक्षणाची प्रत्यक्ष व्यवस्था आणि शेवटचं प्रकरण आहे संदर्भ सूचित्र. मी सुरुवातीलाच सांगितलं की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि मग आपल्याला माहितीये की ते जिजाऊ माँसाहेबांसह पुण्याला आले. पण दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांवर कशा प्रकारचे संस्कार झाले, शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची कोणकोणती व्यवस्था केली, शहाजी राजांचं चरित्र किंवा चित्र परमानंदाने कशा प्रकारे रेखाटलेलं आहे, जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या बाबतीत परमानंदाने काय लिहिलेलं आहे, आणि या दोघांनी मिळून स्वराज्याचं स्वप्न बघत असताना
स्वराज्याची मनीषा मनात बाळगलेली असताना कशा प्रकारे शिवाजी महाराजांना या सगळ्यासाठी तयार केलं हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. याच्या मनोगतामध्येच डॉक्टर अह साळुंखे असं म्हणतात की छत्रपती सारख्या पदव्या शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर प्राप्त झाल्या हे प्रसिद्ध आहे. शिवभारत 1661 पर्यंतच्या घटनांचेच वर्णन असून पुढचा ग्रंथ अपूर्ण आहे. याचा अर्थ ग्रंथात वर्णिलेल्या घटना घडत होत्या त्या काळात शिवाजी राजांना या पदव्या लावल्या जात नव्हत्या. आता या पुस्तकाच्या मागचा नेमका हेतू काय आहे ते सांगताना मनोगतामध्ये डॉक्टर अह साळुंखे असे लिहितात की शिवरायांनी जे शिक्षण प्राप्त केले त्यामागच्या प्रेरणा शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या अपार क्षमता व गुणवत्ता त्यांनी उच्चतम मनुष्यत्वाच्या प्राप्तीसाठी शिवरायांवर केलेले शिक्षणाचे व इतर संस्कार आणि स्वतः शिवरायांच्या ठिकाणी असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता या सर्वांच्या मिलापातून त्यांची जडणघडण कशी झाली ते जाणून घेण्याची ही एक प्रमाणधिष्ठित धडपड आहे. तर शिवाजीराजांचं बालपण आणि शिवाजीराजांवर आपण म्हणतो ना की शिवाजीराजे जन्माला यायचे असतील तर महासाहेब जिजाऊ जन्माला यावे लागतात. तर महासाहेब जिजाऊंनी कशा प्रकारचे संस्कार शिवरायांवर केले अगदी बालवयात ते समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे. लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे अगदी 42 पानांचं पुस्तक 40 रुपयाला आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकेमध्ये बघा डॉक्टर अह साळुंखे काय म्हणतात, शिवाजी नावासारखे नाव फक्त 3 अक्षरे. शिवाजी नावासारखे नाव फक्त 3 अक्षरे, पण 3 शतके उलटून गेल्यावरही ही 3 अक्षरे कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. आपल्या नसानसातून रक्ताचा प्रवाह योद्ध्यांच्या चौखूर उधळलेल्या घोड्यांप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झेपावू लागतो. कोणती जादू आहे या 3 अक्षरात, कोणते रसायन आहे या 3 अक्षरात? खरे तर जादू या 3 अक्षरांची नाही, ते रसायन या 3 अक्षरांचे नाही, ती जादू आहे या 3 अक्षरांचे नाव धारण करणाऱ्या एका उज्ज्वल आणि उदात्त चरित्राची. ते रसायन आहे एका नैतिक आणि निरामय चारित्र्याचे. तो माणसांना झपाटून टाकणारा प्रभाव आहे, विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षणशील यांच्या समन्वयाचा. एखादा मनुष्य शेकडो वर्षे लोकांच्या काळजावर प्रेमाने इतके भावपूर्ण अधिराज्य गाजवितो तेव्हा ती घटना हा काही एखादा योगायोग नसतो. हे सगळे काही आपोआप घडत नसते. आता शिवरायांचे व्यक्तिमत्व जर असे कर्तृत्वाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान झालेले होते तर ते घडण्यामागे नेमके कोणते घटक कारणीभूत झाले होते हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या संदर्भानं किंवा शिवाजी महाराजांनी जो एक आदर्श घालून दिला दरम्यानच्या काळामध्ये ते सगळं समजून घेण्यासाठी शिवराय संस्कार आणि शिक्षण हे पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे.